राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की। हर हर महादेव अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परमधाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नातिः देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोज तेजः स्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। जो सर्वदा सर्वगतु जन्म क्षयाती तू, तया केलिया ही घातू कदाचे नोहे। विठ्ठलाचा प्राणसखा ज्ञानियांचा राजा, योगाची माऊली साधकाचा मायबाप, अंधार युगाचा दिनकर, थोर संत तत्वज्ञ, महामानवतेचा शिल्पकार, संत समुदायातील एक झगमगता दिव्य असा तेजस्वी आणि ओजस्वी तारा, विश्ववंद्य विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील समर्पक अशी ओवी प्रासंगिक कीर्तन या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली आहे। विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या या धर्म कीर्तन असलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील एक समर्पक आणि प्रासंगिक अशी ओवी चिंतनाकरता निरूपणाकरता निवडलेली आहे, ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत। अशा निमित्ताचंही वर्णन या निमित्तानं केलं पाहिजे। कैलासवासी अखंड सौभाग्यवती यशोदाबाई रामभाऊ दातखे या मातेच्या दशक्रिया विधी आणि या दशक्रिया विधीचं औचित्य साधून एक आध्यात्मिक अशी प्रवचन सेवा या निमित्तानं आयोजित केलेली आहे। कैलासवासी शंकर सीताराम दातखे दोन संयुक्तरित्या दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न होत असताना, अखंड सौभाग्यवती यशोदाबाई यांचे असलेले पती रामभाऊ बाबा महादेव दातखे, त्यांची असलेली मुलं, त्याच्यामध्ये बजरंग शेठ असतील, त्याबरोबर त्यांच्या असलेल्या सुनबाई मनीषाताई असतील, त्यांच्या असलेल्या मुलांमध्ये दशरथ शेठ असतील, त्यांच्या सुनबाई भारतीताई असतील, त्यांच्या मुली अंजना पोपट मातेले, सुराय या ठिकाणी मातेले परिवारामध्ये अंजनाताई यांना दिलेला आहे, चंद्रभागा अर्जुन काळे कुलदरी या ठिकाणी त्यांना दिलेला आहे, 5 नातू 7 नाती, एक पंथी असा भला मोठा असलेला परिवार। त्याचबरोबर दुसरी दशक्रिया या ठिकाणी ज्यांची संपन्न होतीये दिवंगत कैलासवासी शंकर सीताराम दातखे, त्यांच्या मागे देखील असलेला त्यांचा भला मोठा परिवार, त्यांच्या मातोश्री बेबीताई, त्यांचे असलेले बंधू कैलास शेठ, त्याचबरोबर त्यांच्या असलेल्या बहिणीमध्ये जयाताई दिनकर शिरगिरी, त्याचबरोबर त्यांची असलेली पत्नी सुरेखाताई शंकर दातखे, त्यांचा असलेला मुलगा धीरज असेल, त्यांची असलेली मुलगी अक्षदा असेल। आणि या दशक्रिया विधीच्या निमित्तानं दातखे परिवाराचे सर्व संबंधित पाहुणे मंडळी, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय शैक्षणिक कला क्रीडा आध्यात्मिक धार्मिक, त्याचबरोबर विविध संस्थांचे असलेले सर्व पदाधिकारी आणि असलेले सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही व्यक्तिमत्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करण्याकरता
आजची असलेली नैमित्तिक प्रवचन रूपी सेवा आणि या प्रवचन सेवेच्या निमित्तानं माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीतील एक समर्पक अशी ओवी सेवेकरता निवडलेली आहे की ज्या ओवीच्या माध्यमातून माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत तुमच्या आमच्या पुढे मांडतात. आता आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत म्हणजे काय की ज्ञानेश्वरी ग्रंथाचं जर आपण चिंतन केलं तर पहिल्या अध्यायापासून तर अगदी 18व्या अध्यायापर्यंत विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी जेवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये या 18 अध्यायांमध्ये ओव्या मांडलेल्या आहेत त्या प्रत्येक ओवीचा अर्थ तुम्हाला आम्हाला समजावा किंवा त्या ओवीचा सिद्धांत तुम्हाला आम्हाला समजावा याकरता त्या ओवीशी संबंधित असा दृष्टांत ज्ञानोबा त्या निमित्तानं देतात. कारण सिद्धांत हा लक्षात येण्याकरता दृष्टांत हा महत्वाचा असतो. दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत आमच्या लक्षात येतो. पण दुर्दैव असं की आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रवण भक्तीमध्ये नेमकी चुकतो कुठं. आम्ही फक्त सिद्धांत बाजूला ठेवतोय आणि दृष्टांत घरी घेऊन जातोय. आमच्या डोक्यामध्ये दृष्टांत राहतो पण सिद्धांत राहत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये असंख्य त्या ठिकाणी दृष्टांत दिलेले आहेत. पण दृष्टांतामागे विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा भाव फक्त एवढाच आहे की त्या दृष्टांताच्या माध्यमातून प्रत्येकाला जीवनाचा सिद्धांत कळावा. आध्यात्मिक सिद्धांत आणि आध्यात्मिक सिद्धांत मानवी जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत. आता आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत सांगत असताना भगवान परमात्म्यानं म्हणावं तो कसा आहे, तो नित्य आहे, तो शाश्वत आहे, तो त्रिकाला बाधित आहे. म्हणून नित्य सर्वगतः स्थाणुरचलोयम सनातन. तो कसा आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, त्रिकाला बाधित आहे. पण शरीराच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर देह शाश्वत आहे का? नाही. देह नित्य आहे का? नाही. देह हा बाधित आहे पण आत्मा हा अबाधित आहे, त्रिकाला बाधित आहे. नुसता अबाधित नाही तर त्रिकाला बाधित आहे. आपण म्हणतो काय विश्व, हे विश्व जर पाहिलं, हे जगत जर पाहिलं तर हे जगत देखील काय नित्य आहे का? अनित्य आहे. अनित्य आहे. जग नित्य नाही, ते देखील अनित्य आहे. कारण या जगाचा निर्माता जर कोण असेल तर तो ईश्वर आहे. त्या ईश्वराने हे जगत निर्माण केलंय आणि या जगतामध्ये नुसतं जगत निर्माण केलं नाही तर अनेक जीवही निर्माण केले. परत आहे का, नुसतं जगत निर्माण केलंय का? नाही. या जगतामध्ये अनेक जीव त्या ठिकाणी त्या ठिकाणी उत्पन्न केलेले, अनेक जीव त्या ठिकाणी जन्माला घातलेले आहेत. पण या सगळ्या जीवांमध्ये जर आपण विचार केला, या सगळ्या देहामध्ये जर आपण विचार केला, फरफटणारे प्राणी आहेत, पाण्यात राहणारे आहेत, हवेत त्या ठिकाणी विहार करणारे त्या ठिकाणी पक्षी आहेत. पण या सगळ्या जीवखाणीचा जर आपण विचार केला तर सगळ्या जीवखाणीमध्ये उत्तम जीवखाणी जर कोणती असेल तर तो मनुष्य देह आहे. मनुष्य देह म्हणजे उत्तम का सांगितलं? मनुष्य देह का उत्तम आहे? कारण मनुष्याकडे भगवंतानं एक सगळ्यात मोठं दान दिलेलं आहे आणि ते दान जर कशाचं असेल तर बुद्धीचं आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. मग भगवंतानं ही बुद्धी तुमच्या आमच्याकडे दिलेली आहे आणि त्याच्याही पलीकडे आपण जर चिंतन केलं तर मनुष्य प्राणी हा विचारशील प्राणी आहे. लक्षात ठेवा. मॅन इज अ थिंकिंग ॲनिमल असं म्हटलेलं आहे. विचार प्रधान आहे मनुष्य. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात विचार प्रधान असून देखील त्या ठिकाणी काही मनुष्य विचार करत नाही, काही जीव विचार करत नाही. त्यांच्यासाठी क्षणोक्षणाची करावा विचार. कसला विचार करायचा आहे? तरावया पार भवसिंधू. हा मनुष्य देह मला भगवंताला जो दिलाय ना, तो देह मला का दिला तर 184चा फेरा चुकवण्याकरता भगवंतानं मला हा देह दिलेला आहे. अनेक जन्म आणि अनेक वेळा मृत्यू तुमचा आमचा झाला. हा काही एक जन्म नाही आपला. कितीतरी वेळ आपण जन्माला आलोय, कितीतरी वेळ आपण मृत्यूलाही सामोरं गेलेलो आहे. हे चक्र चालू आहे जन्म मरणाचं आणि हे जन्म मरणाचं चक्र आता थांबवायचं असेल, याला जर पूर्ण विराम द्यायचा असेल तर याच जन्मात देता येईल. मनुष्य जन्मात. बाकीच्या जन्मामध्ये देता येणार ना. काय पशुकाय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगती. याच जन्मात पूर्ण विराम देता येईल. कशाला? जन्म मरणाला. म्हणून बोधला महाराज म्हणतात बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा. बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा. बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा. 184च्या चुकतील खेपा. सावध होई बापा काळ लागला मापा. प्रपंची गुंतू नको पाहे बुडतसे पापा. सावध आणि सावधानतेची भूमिका संत तुम्हाला आम्हाला सांगतात.
खर तर मुमुक्षु, जिज्ञासू, पामर, मुक्त या मानवी जीवनामध्ये काही जण पामर आयुष्य जीवन जगतात, पामरासारखं आयुष्य जगतात, पामर होऊन जीवन जगतात, काही मुमुक्षु होऊन जीवन जगतात. मुमुक्षु म्हणजे काय? ज्याला मोक्षापर्यंत जाण्याची इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष मेल्यानंतर भेटतो, तुमची आमची धारणा आहे. परत ऐका बरं का, तुकोबाराय म्हणतात मोक्ष म्हणजे काय. आता इथे जर विचारलं मोक्ष कोणाला पाहिजे तर सगळे म्हणतील आम्हाला पाहिजे, पण मोक्ष प्राप्त करण्याकरता महाराज मरावं लागेल. तुकाराम महाराज खूप सखोल चिंतन मांडतात. तुकोबाराय म्हणतात मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे अज्ञानाची निवृत्ती. परत ऐका, विचारसागर तरंग सारखा ग्रंथ, सुंदर ग्रंथ की त्या ग्रंथामध्ये शंका आणि समाधान त्या निमित्तानं मांडलेलं आहे. शिष्य शंका मांडतोय आणि शिष्याच्या अनेक शंकांचं समाधान त्या विचारसागर तरंग ग्रंथात केलं जातंय. बहुधा विचारसागर तरंग हा ग्रंथ कुणी वाचनात आणला असेल मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये इतकं उत्तम त्या ठिकाणी वेदांत भाष्य केलेलं आहे. तर ती वेदांताची भाषा सांगत असताना मोक्ष या शब्दाचा अर्थ सांगितलाय की जो मेल्यानंतर तुम्हाला आम्हाला प्राप्त होतो त्याला आपण मोक्ष समजतो. पण मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे अज्ञानाची निवृत्ती. अज्ञानाची निवृत्ती झाली की माणूस जीवनामध्ये काय होतो? मुक्तीकडे वाटचाल करतो. एका बाजूला जर आपण चिंतन केलं तर तुकोबारायांचा गोड असा अभंग आहे पहा. तुकाराम महाराज म्हणतात मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले. आता हे तुकाराम महाराज बोलतात की तुकाराम महाराजांची अवस्था बोलते? अवस्था बोलते बघा, अवस्था बोलते. एखादा माणूस खिशात 1 रुपया नाही, पण जेव्हा वार्ता मोठमोठ्या करतो ना तेव्हा बाकीची लोक म्हणतात याला सकाळी भेटा. तुमच्या डोक्यात आलं असेल मला काय म्हणायचं का? आता ते अवस्थेवर नाहीये, आता त्याच्या मूळ अवस्थेवर नाहीये. ते मूळ अवस्थेवर आलं ना मग याच्या रात्रीच्या सगळ्या गप्पा काय होणार आहे? शांत होणार आहेत. आता तुकाराम महाराजांची अवस्था बोलते, लक्षात ठेवा. तुकाराम महाराज बोलत नाही. म्हणजे मला सांगायचंय काय, एखादा नशीला माणूस असेल, नशा करणारा, जसा तो नशेमध्ये कुठल्याही त्या ठिकाणी बडबड त्या ठिकाणी करत असतो, मग तुकाराम महाराजांकडे कोणती नशा आहे? तुकाराम महाराजांकडे जी नशा आहे ती अखंड परमार्थाची नशा. लक्षात ठेवा. त्या धुंदीत तुकोबाराय बोलतात, त्या अवस्थेत तुकोबाराय बोलतात, अखंड नामस्मरण, आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून तुकोबारायांची जी अवस्था झालेली आहे ना, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा. तुकोबारायांची अवस्था बोलते मरण माझे मरोनी गेले. मज केल्या मर तुकोबाराय. अहो मरण कुणालाच सोडत नाही हो, काळ कुणालाच सोडत नाही हो. जेव्हा तव बरी तुमचे बळ तुम्ही म्हणतात, तव बरी तुमचे बळ जेव्हा आला नाही काळ, काळ जवळ आल्यानंतर सगळ्या प्रकारची बळ काय होतात? नाहीशी होतात. एखाद्याकडे सत्तेचं बळ असेल, एखाद्याकडे पैशाचं बळ असेल, ही सगळी बळ काळ जवळ आल्यानंतर सगळ्या प्रकारची बळ नाहीशी होतात. महाराज एवढं बळ त्या काळात आहे असं तुम्ही सांगता, त्या मृत्यूत आहे असं तुम्ही सांगता, आणि तुकोबाराय मृत्यू कुणालाच चुकला नाही असं तुम्ही सांगता, आणि तुम्हीच म्हणताय आज मरण माझे मरोनी गेले. हे किती उचित आहे? हे अनुचित वाटतं ऐकायला. तुकोबाराय म्हणतात हो मरण माझे मरोनी गेले. म्हणजे काय? मरण मरून गेलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की अज्ञान मेलं. लक्ष आहे ना तुमचं? अज्ञान मेलं, अज्ञान, अज्ञान मेलं, आणि अज्ञान मेलं की माणूस मोक्षाकडे वाटचाल करतो. लक्षात ठेवा. मी देह आहे हे मुळात आपल्याकडे अज्ञानच आहे. देह मी आहे, अज्ञान आहे. मी करता आहे, अज्ञान आहे. मी भोगता आहे, अज्ञान आहे. तुम्ही चौकातली भाषा आहे का? मी नेहमी सांगत असतो मुळात चौक हा वाईट नाहीच आहे. चौकातूनच सगळी सूत्र हलतात महाराज. एखाद्यावर अन्याय अत्याचार झाला तर आंदोलन हे चौकातच उभं राहतं. एखादा प्रश्न, प्रलंबित प्रश्न मार्गी जर लावायचा असेल तर त्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्याकरता चौकातच त्या ठिकाणी घोषणा दिल्या जातात. चौक मुळात वाईट नाही. एका बाजूला चौक म्हणजे सामाजिक व्यवस्था टिकवणारा आहे, परंतु इथे जर विचार केला तर या चौकामध्ये केवळ पॉझिटिव्ह त्या ठिकाणी विचार होतात किंवा सकारात्मकच बोलला जातं असं नाही, काही नकारात्मकही माणसं असतात. चौक म्हणजे सूत्र आहे.
आणि बघ त्या ठिकाणी तिथे जर आपण पाहिलं तर एखादा बोलत असतो, मी गावाची सूत्र हलवतो, मी तालुक्याची सूत्र हलवतो, उद्या दुपारपर्यंत बघ मी सगळी सूत्र काय करणार आहे, हलवणार आहे. दुपारपर्यंत सगळे सूत्र हलवणारा मी आहे, याचं सूत्र रात्रीच हलवलं जातं. ऐकताय का? हे दुपारपर्यंत सूत्र हलवणार होतं, रात्रीच भगवंताने याचं सूत्र हलवलं, सगळ्या गावाला हलवणाऱ्याला हलवलं. ऐकताय का? या चौकातल्या गप्पा आहे. आणि म्हणून हा जो अहंकार आहे, अहंकार, मी जे बोलतोय ना ते मी बोलतोय, माझा देह बोलतोय, हा अहंकार आहे. मी बोलतोय ना ते बोलवण्याची ताकद, सामर्थ्य देणारा ईश्वर आहे, भगवंत आहे. मी फक्त निमित्त आहे, निमित्ताचा धनी. आणि केला असे प्राणी, पण झालं काय? वाया कुठं गेला? माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, वाया गेला. आणि म्हणून मी म्हणजे अहंकार. आणि या अहंकाराला जन्माला घालतं ना, त्या अहंकाराला जन्माला घालणारा आहे अज्ञान. परत ऐका, अहंकाराला अज्ञान जन्माला घालतं आणि अज्ञानाला भ्रम जन्माला घालतो. अज्ञानाचा बाप आहे भ्रम आणि अज्ञानाचा पुत्र आहे अहंकार, मी ज्याला म्हटलंय. मग देह मी आहे का? नाही. या उपाधी माझी गुप्त, ही उपाधी आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. माऊलींची भाषा किती गोड आहे पहा. देह म्हणजे उपाधी आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. ज्ञानेश्वरी पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत रोज ज्ञानेश्वरीतल्या 5-10 ओव्या तरी वाचा. असं काय नाही की एकाच दिवसामध्ये ज्ञानेश्वरी. बरीच लोक महाराज ग्रंथ चालू केला की त्यांच्या डोक्यात समाप्ती असते. इथं मोठा घोळ होतो. चालू केल्याबरोबर ते समाप्तीची डेट ठरवतो, या तारखेला समाप्ती करायची. आम्ही ग्रंथ वाचले पण आमच्या अज्ञानाची समाप्ती झाली का अजून? याचं चिंतन करा. ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना असलेल्या सकाळच्या कोवळ्या किरणामध्ये 10 तरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या आम्ही वाचून घराबाहेर पडलो पाहिजे. खूप खूप सखोल आहे बघा. येता ही ओवी मला वाचनात आली. ते तत्वज्ञ संत या उपाधी माझी गुप्त, या उपाधी माझी गुप्त. गुप्त आहे ते चैतन्य, ते चैतन्य गुप्त आहे, ते दिसत नाही. ते दिसताना ते चर्मदृष्टीने दिसणार नाही, त्याच्याकरता ज्ञानदृष्टीच पाहिजे. कृष्णांजन एक वेळा डोला घालीता अढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, बाप रखुमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ. आम्हाला आमच्या निज स्वरूपाची ओळख तुम्ही करून दिली गुरु, आम्हाला आमच्या निज स्वरूपाची ओळख तुम्ही करून दिली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यावर कृपा झाली आहे. आणि कृपा झाली ती पूर्ण झाली, पूर्ण कृपा झाली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. जाणं निश्चित आहे. जाणं चुकलंय का? नाही महाराज, जाणं हे निश्चित आहे. लक्षात ठेवा, सृष्टीचा नियम आहे. उगवलेल्या सूर्याला सायंकाळी मावळावं लागतं. उगम झालेल्या नदीचा शेवट ठरलेला असतो. ज्याची सुरुवात आहे त्याचा शेवट आहे. तद्वत त्या न्यायानं ज्याचा जन्म आहे ना, त्याचा मृत्यू देखील ठरलाय. आमच्याकडे फक्त कालावधी आयुष्याचा, आणि ते आयुष्य देखील तुम्हाला आम्हाला असं काय खूप मोठं आयुष्य, मर्यादित आयुष्य. लक्षात ठेवा, मर्यादित आयुष्यामध्ये अमर्याद कर्म करायचे, अमर्याद पुण्य आम्हाला मिळवायचं आहे. कारण शेवटी आमच्या वाट्याला तेच येणार आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे. यशोदामाई गेल्या, त्याचबरोबर कैलासवासी शंकरदादांचंही जाणं झालं. म्हणजे एका बाजूला मातृछत्र हरवलंय, एका बाजूला पितृछत्र हरवलंय. अखंड सौभाग्याचं लेण्या घेऊन अनंताच्या प्रवासाला गेलेल्या एका आदर्श मातेविषयी बोलताना मी एवढंच सांगेन. सीता गेली वनवासाला कुंकू कपाळ भरून, राम देखिले दुरून आले नेतर भरून. आहे व मरण मला सोमवारी यावं, ह्या यांच्या भावना आहेत. लक्षात घ्या स्त्रियांच्या. आहे व मरण मला सोमवारी यावा, सांगते बंधुजी मला वाजरती लावा. आहे व मरण, आहे व मरणाची सखे काय सांगू मौज, शिरी चाल भरतार माघ गोताची फौज, गण गोताची फौज. या इच्छा आहेत. लक्षात घ्या, या त्यांच्या भावना आहेत. परंतु पत्नी गेल्यानंतर पतीच्या जीवनामध्ये किती दुःख असतं, किती एकटेपण असतं. ज्यांची पत्नी गेली त्याला विचार.
आयुष्यामध्ये सहज तुम्ही बोलता त्या तुमच्या इच्छा आहेत, तुमच्या आकांक्षा आहेत. आणि मला इच्छा असते, लक्षात ठेवा. इच्छा ही इच्छा असते. ती इच्छा जी आहे ती इच्छा पूर्ण करणारा तो भगवंत आहे. इच्छा पूर्ण करणारे ते गुरु आहेत. जेव्हा ज्ञानोबा यांनी वयाच्या 16व्या वर्षी संकल्प केला समाधी घ्यायचा, संकल्प 16 वर्षाचा आहे, लक्षात ठेवा बरं का. ज्ञानेश्वरी जन्माला आल्यानंतर संकल्प केला ज्ञानोबाने, बस आता कार्यार्थ झाला इथला, या अवतारातलं सगळं कार्यार्थ आटोपलाय. वयाच्या 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी निवृत्तीकडे वाटचाल आहे ज्ञानोबा यांची. कुठे? निवृत्तीकडे. आमचं दुर्दैव 75व्या वर्षी सुद्धा किल्ला सोडित नाही आम्ही. हे आमच्या जीवनातलं दुर्दैव महाराज. वयाच्या 16व्या वर्षी सगळा कार्यार्थ पूर्ण करून निवृत्तीची वाटचाल, निवृत्ती अवस्थेपर्यंत ज्ञानोबा निघाले आता. बस आता झालं, सगळा कार्यार्थ झालाय. आता इथे आल्यानंतर जो कार्यार्थ होता ना तो कार्यार्थ आटोपलाय. आता समाधी, संजीवन समाधी संकल्प केला वयाच्या 16व्या वर्षी. पण पायाला घट्ट मिठी मारली 7 वर्षाच्या मुक्ताईनं. दादा थांबणार आहे आमच्यासाठी. झालं, चुकलं नाही महाराज. आहे तोपर्यंत छलच आहे. असलेल्या ब्राह्मणांकडे, भूदेवांकडे हात पसरलेत. आमच्या मायबापानं काय केलं होतं? आमच्या मायबापाला देहांत प्रायचित्त घ्यायला तुम्ही प्रवृत्त केलं. काय चुकलं होतं? आहे तोपर्यंत जीवनात दुःख आहे. पण ऐका, संजीवन समाधीला जाताना देखील माया किती वाईट असते पहा. तिचं नावच माया आहे. ती माया भल्या भल्यांना त्या ठिकाणी बाधा निर्माण करते. मुक्ताई जरी आदिशक्तीचा अवतार असेल तर पायाला मिठी मारणारी मुक्ता ही बहीण आहे आणि ती बहिणीची माया आहे, लक्षात ठेवा. दादा थांबणार आहे, नको ना जाऊ. अजून 2 वर्ष थांबणार आहे फक्त माझ्यासाठी. थांबली की नाही माऊली? 16 वर्षाचं वय होतं, झाले 2 वर्ष वाढले. किती वय झालं? 18 वर्षाचं पूर्ण वय झालं. आता संकल्प करावा. बस मुक्ताईच्या मायेत अडकलो, तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, तिच्या डोळ्यातली आसव स्वतःच्या हातानं पुसली, डोक्यावर हात फिरवला, घट्ट मिठी मारली. ठीक आहे मुक्ता, थांबतोय तुझ्यासाठी. आता मुक्ताई वय 18 झाले ज्ञानोबारायांचं. आता मुक्ताई स्तब्ध आहे, काही बोलत नाही. का? माझ्या शब्दाला महत्व दिलं, माझा शब्द पाहिला. माझा दादा 2 वर्षासाठी थांबला. मुक्ताई अंतकरणामध्ये इच्छा आहे अजून थांबावं माझ्या दादानं, आणि डोळ्यामध्ये आस आहे मुक्ताईच्या. काय? अजून माऊलीनं जाऊ नये म्हणून आसुसल्या नजरेने सोपान काकांच्या डोळ्यात पाहते. सोपान काकांना सांगते, दादा आता तुला जायचंय माऊली लाडवायला. आता माऊली थांबणार नाही माझ्यासाठी. 2 वर्ष माऊली थांबली, आता दादा तुला जायचंय. आता माझा अधिकार नाही. का? 2 वर्ष माझ्यासाठी दादा थांबला, तुला जायचंय. आता माऊलींनी संकल्प करावा समाधीचा आणि सोपान काकाने पुढे जावं. भरल्या डोळ्यानं सद्गतीत अंतकरणानं सोपानाने ज्ञानोबारायांच्या डोळ्यात पाहावं आणि ज्ञानोबारायांना म्हणावं, माऊली मुक्तासाठी 2 वर्ष थांबलात, माझ्यासाठी थांबा ना 2 वर्ष. माझी इच्छा आहे माऊली, मुक्ताईसाठी 2 वर्ष थांबला, या सोपानासाठी 2 वर्ष थांबावं. दुःख काय असतं, माया कशी अडवते. सोपान काकासाठी माझी माऊली 2 वर्ष थांबली. माऊलीचं वय झालंय 20. 20 वर्ष पूर्ण झाले. आता संकल्प केला, आता थांबायचं नाही, थांबायचं नाही. आता संजीवन समाधी घ्यायची. आज सोपानही शांत झालाय, आज मुक्ताही शांत झाली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात. माऊलींना म्हणावं, बस आता समाधी घ्यायची. आणि दोघांनी आसुसल्या नजरेनं निवृत्तीनाथांकडे पाहावं. दादा आमच्यासाठी माऊली 2 वर्ष थांबली. ए दादा थांबवणार आहे माऊलीला. दादा आमचं ऐकलं, लहान म्हणून ऐकलं. दादा लहान भावंड म्हणून माऊली आमच्यासाठी थांबली. 2 वर्ष थांबली. आम्ही लहान आहे दादा, आमचं ऐकलं, आम्हाला विश्वास आहे तुझा शब्द माऊली टाळणार नाही. आणि दादा जाणार आहे, थांबवणार माऊलीला. ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून अश्रू चाललेत, निवृत्तीनाथांच्या डोळ्यात अश्रू आहे, मुक्ताईच्या डोळ्यात अश्रू आहे, सोपान काकांच्या डोळ्यात अश्रू आहे. निवृत्तीनाथ पुढे गेले, माऊलींना सांगतात, माऊली
मला काहीतरी मागायचंय तुमच्याकडं, द्याल ना? माऊलींनी निवृत्तीनाथांच्या पायाला घट्ट मारावी आणि म्हणावं, दादा अहो तुम्ही मागावं म्हणजे काय? हे ज्ञानाला जे दिलंय ना ते तुम्हीच दिलंय. एवढं मोठं वैभव जे तुम्ही आम्हाला दिलंय, हे तुमच्या आमच्यावर असलेले अगणित उपकार आहेत. तुम्ही मागावं. अहो तुम्ही आमचे गुरु आहेत. गुरुनं मागू नये, गुरुनं आज्ञा द्यावी. तुमच्या आज्ञेचं पालन करण्याकरता मी आहे ना इथे. अहो मागावं काय? माऊली एकच इच्छा आहे माझी. काय काय इच्छा आहे? मागा. माऊली पूर्ण कराल का माहिती नाही, पण मागा. प्रयत्न करतो. तुम्ही आज्ञा द्या, मागू नका. आज्ञा काय ते सांगा. आणि निवृत्तीनाथांनी माऊलीला म्हणावं, माझी एक इच्छा आहे माऊली. काय इच्छा आहे? तुम्ही समाधी लगेच घेऊ नये. आधी समाधी मी घेणार आणि मग समाधी तुम्ही घ्यायची. माऊलींनी नकारार्थी मान हलवली. महाराज नकारार्थीला नाही म्हणे. तुमची इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य हे माझ्यात आहे, पण तुम्ही जी आता इच्छा व्यक्त करतात ना, ती इच्छा मी नाही पूर्ण करू शकत. उलट मीच तुमच्याकडे मागणं मागतोय. तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केलेली आहे, पण तुम्ही मला सौभाग्याचं दान द्यावं अशी माझी इच्छा आहे. काय सौभाग्याचं दान आहे माऊली? काय बोलताय तुम्ही? सौभाग्याचं दान काय? दादा जशी एखादी स्त्री मागते ना रे, जशी स्त्री एखादी मागते ना देवाकडे, आहे व मरण भलसो, पतीच्या अगोदर सौभाग्याचं दान एखादी स्त्री जशी मागते ना भगवंताकडं, ए दादा तसं मागणं मागतोय मी तुझ्याकडं. हे दादा आहे वाचं लेणं घेऊन अनंताच्या प्रवासाला पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण महानाराय करी, किंवा पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचवणी न स्पर्शे, मी सर्वस्वया तैसे सुमनांसे. हे दादा एखादी पतिव्रता जशी स्त्री भगवंताकडे रोज हात जोडून मागणं मागते ना रे, आहे वाचं लेणं घेऊन अनंताच्या प्रवासाला जाण्याचं. हे दादा अरे तिला जसं तिचं मरण सौभाग्याचं वाटतं ना दादा, तशी गुरुच्या अगोदर समाधी मला सौभाग्याचं दान, ते सौभाग्य गुरुच्या अगोदर समाधीचं दान, ते सौभाग्याचं दान आमच्या जोडीत घालावं. ज्ञानाचं दान तर तुम्ही घातलंच आहे. ज्ञानानं तुम्ही तर आम्हाला परिपक्व केले. फुकट आम्ही सांगितलं का जगाला? ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. तो उद्धार तर तुम्ही आमचा केलेला आहे, पण हे सौभाग्याचं दान मला तुम्ही द्यावं. तुमच्या अगोदर समाधी घेण्याचं दान माझ्यासाठी तुम्ही द्यावं. निवृत्तीनाथांनी डोक्यावर हात ठेवावा. ठीक आहे, दिलं ते सौभाग्याचं दान माऊली तुम्हाला आम्ही देऊन टाकलं, पण आता एक इच्छा तरी आमची पूर्ण करा ना. काय इच्छा आहे बोला ना? 2 वर्ष मुक्ताईसाठी थांबलात ना, 2 वर्ष सोपान काकासाठी थांबलात ना. ए ज्ञाना, अरे भाऊ म्हणून ऐक रे माझं, गुरु म्हणून ऐकू नको. दोघांच्या मायेमध्ये, दोघांच्या प्रेमापोटी, दोघांच्या मायेसाठी 2-2 वर्ष थांबला ना ज्ञाना. या निवृत्तीचा आदेश आहे रे, या निवृत्तीचं मागणं आहे. 2 वर्ष थांबावं तुम्ही. आणि मग माऊलींचं वय झाले 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबा समाधी घेतात. मला सांगायचंय काय, जाणं निश्चित आहे महाराज. किती अडवू द्या कुणी, पण जाणं हे निश्चित आहे. नियती एखाद्या वेळेस त्या ठिकाणी अडवते, एखाद्या वेळेस त्या ठिकाणी एखादी शक्ती आपल्याला आवडते. ज्ञानोबा यांना अडवणारी शक्ती कोण होती? पहिलं ज्ञानोबा यांना ज्या शक्तीनं अडवलं तिचं नाव आहे आदिशक्ती. ऐका, आणि ती आहे आदि माया. ती नुसती माया नाही, आदि मायेनं. ज्ञानोबा मायेनं नाही अडवलं, आदि मायेनं. दुसरं अडवलं साक्षात ब्रह्मदेवानं. ब्रह्मा सोपान तो झाला. परत ऐका, हे डोक्यात ठेव बर का. ज्यांना अडवलं तो कोण होता? सोपान नव्हता, साक्षात ब्रह्मा होता. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. आणि मुक्ता जिनं अडवलं ती नुसती मुक्ता नव्हती, ती कोण होती? आदिशक्ती होती. आणि ज्यानं अखेर त्या ठिकाणी अडवावं, थांबा म्हणावं माऊलींना. अजूनही बहुत करणे आहे. लगेच संकल्प करू नका. अजूनही बहुत करणे, थांबा माऊली. आणि ज्यानं अडवलं तो होता सदाशिवाचा अवतार निवृत्ती. लक्षात ठेवा. मला सांगायचंय काय, इथे झालं कुणाला चुकलं नाही. तुम्ही आम्ही तर जीव आहोत. म्हणून तुका म्हणे येणे जाणे नाही आता, ही अवस्था जीवनात प्राप्त झाली पाहिजे. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी.
मग आयुष्यामध्ये तो संकल्प आम्हाला करायचा, आयुष्य आमच्या हातात आहे आणि जेवढं आयुष्य आमच्या हातात आहे त्या आयुष्यात आम्हाला गोड जीवनाचा शेवट करायचा आहे. गोड जीवनाचा शेवट. त्या आयुष्यामध्ये आम्हाला परिपक्व जीवन जगायचंय, ज्ञानानं आम्हाला परिपक्व व्हायचंय. मी नेहमी सांगत असतो, एकदा का साधन कालामध्ये एकदा का ज्ञानानं परिपूर्ण झाला की तो मायेत अडकत नाही. निवृत्तीनाथांनी अडवल्यानंतरही प्रयत्न झाला असेल ना वारकऱ्यांचा, ज्ञानोबा प्रेम करणाऱ्या सगळ्या सवंगड्यांचा, थांबा माऊली थांबा माऊली. अहो नामदेवराय तर आक्रांत करत होते, नामदेवराय तर त्या ठिकाणी ओक्साबोक्षी रडत होते. माऊली नाही थांबले, ज्ञानानं परिपक्व झाला की तो मायेत गुंतत नाही. झाडावरचं एखादं फळ घ्या तुम्ही, झाडाशी संबंध तोपर्यंतच ठेवतं जोपर्यंत ते फळ कच्चं आहे. परत आहे का, जोपर्यंत झाडावर फळ आहे पण फळ झाडाशी संबंध तिथपर्यंत ठेवतं, जोपर्यंत ते कच्चं आहे. पाराला लागलं तरी ते झाडाला सोडतं का, नाही सोडत. पण परिपक्व झालं की ते झाडाशी संबंध ठेवतं का, नाही. हेच शिकायचंय आपल्याला. फळ पिकल्यानंतर ते झाडाशी संबंध ठेवत नाही, ते झाडापासून अलिप्त होतं. झाडापासून अलिप्त होतं. काय फळ, आता बरीच फळं जर पाहिली ना आपण, झाडाला सोडते ना, मग झाडाचा हाल केलं त्यांनी. ऐकताय, याला निवृत्ती म्हणतात. निवृत्ती आणि निवृत्ती अवस्था आहे, लक्षात ठेवा. निवृत्ती अवस्था आहे, मग जाणं हे निश्चित आहे. इथे जाणं चुकलं नाही महाराज, पण तुमच्या आमच्यावर कृपा व्हावी ना, याकरता तुम्ही आम्ही साधनेकडे लक्ष दिलं पाहिजे. साधनाशिवाय कृपा होणार नाही. एखाद्याचं गायन खूप उत्तम असेल, आपण म्हणतो त्याच्यावर सरस्वतीची कृपा झाली. एखाद्याचं वक्तृत्व खूप छान असेल तर आपण म्हणतो त्याच्यावर ग्रंथाची वाचनाची कृपा झाली. एखाद्याकडे प्रगल्भ ज्ञानाचा साठा असेल तर आपण म्हणतो त्याच्यावर खऱ्या अर्थानं श्रवणाची कृपा झाली. कारण मी नेहमी सांगत असतो, एक वक्ता, एक उत्तम वक्ता तेव्हाच घडतो जेव्हा तो उत्तम श्रोता म्हणून काही काळ आपल्या आयुष्यात मार्गक्रमण करत असतो. कारण वक्त्याचं मोठेपण हे जरी श्रोत्यामुळे असेल तरी वक्त्याचं मोठेपण हे पहिलं त्याच्या श्रवणामुळे. लक्षात ठेवा, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. श्रवणानं काय प्राप्त होतं, श्रवणानं ज्ञानाची प्राप्ती होते. अज्ञान प्राप्त झालं की मरण चुकतं. मरण म्हणजे काय, अज्ञान चुकतं. मी देह आहे या भ्रमात मनुष्य राहत नाही, त्या अहंकारात मनुष्य राहत नाही, त्या अहमपणामध्ये मनुष्य राहत नाही. आणि म्हणून देहबुद्धीच्या आश्रयानं वाटचाल करणारी माणसं आयुष्यात कधीही आनंदी होऊ शकत नाही. पण देहबुद्धी बाजूला सारून विवेक बुद्धीनं वाटचाल करणारी माणसं आयुष्यात त्या परमानंदाच्या प्राप्ती केल्याशिवाय राहत नाही. मग आम्हाला परमानंदाची प्राप्ती करायची आणि संसार दुःखाची निवृत्ती करायची. हा थोडासा वेदांताचा किचकट भाग आहे. बहुधा प्रवचनामध्ये हे शब्द जर वापरले तर लोक म्हणतात सगळं डोक्यावरून गेलं महाराज, काहीच कळालं नाही. पण मला असं वाटतं थोडं डोक्यावरून गेल्याशिवाय डोक्यात बसणारही नाही हो. आता आमचं झालंय काय, आम्हाला सासू सुनेच्या गोष्टी ऐकायची सवय झाली, आम्हाला गोष्टी ऐकायची सवय झाली. पण अद्वैत ज्ञानाचं भांडार हे पहिलं ज्ञानेश्वरीत आहे, हे विसरू नका. म्हणून मी मगाशी सांगितलंय, दृष्टांत हा जरी सिद्धांतासाठी असला तरी ज्ञानोबा यांची धारणा एवढीच आहे की सिद्धांतच पहिला कळायला पाहिजे. आणि मग तुम्हाला मी सांगितली देहबुद्धी आणि एक सांगितली विवेकबुद्धी. विवेकबुद्धी म्हणजे काय, सद्गुरु कृपेनं ज्ञान प्राप्त झालं आणि देह मी नाही, देह माझा नाही, मी त्या देहाच्या पलीकडे त्या परमात्म्याचा अंश आहे आणि तो अंश रूपाने या देहामध्ये आहे. तो कर्ता आहे, तो करविता आहे, तो सूत्रधार आहे. कारण चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको, वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, दोन दशक्रिया संयुक्त आहेत. माझ्याकडे प्रवचनाची मर्यादित वेळ आहे सरपंच साहेब, प्रत्येकाला आपापल्या भावना व्यक्त करायच्या. आणि मी म्हणून नेहमी सांगत असतो, वक्ता तोच मोठा असतो ज्याला कुठं थांबावं हे कळतं. आणि म्हणून या ठिकाणी ओबीचा भावार्थ तुमच्या पुढे मांडत असताना एक 10 मिनिटं मी फक्त आपले घेणार आहे की जीवन हे तुमच्या आमच्यासाठी भगवंतानं दिलेली एक संधी आहे, लक्षात ठेवा. आणि त्या संधीचं आम्हाला सोनं करायचं आहे. वादळं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. बरीच लोक म्हणतात आमच्या जीवनात खूप दुःख आहे, खूप दुःख आहे. मी नेहमी सांगत असतो, दुःखाला सामोरं जाण्याची ताकद ज्याच्यात आहे ना त्याच्याच वाट्याला दुःख येतात, हे कधीच विसरू नका, लक्षात ठेवा. समुद्रामध्ये
प्रवास करणाऱ्या जहाजाच्या वाट्याला दुःख नाही का? वादळ येतात, सुनामी येतो, कितीतरी लाटा येतात, पण एक सांगतो महाराज, पहिलं तीराकडे तेच जहाज पोहोचतं जे जहाज तटस्थ असतं. पहिलं तीराकडे जाण्याचं सामर्थ्य त्या जहाजाचं असतं, तटस्थ असतं, उभं असतं. किती वादळ येऊ द्यात, किती लाटा येऊ द्यात, त्या लाटांना पार करण्याचं सामर्थ्य त्या जहाजात असतं. ते जहाज पहिलं तीराकडे जाऊन पोहोचतं. परमार्थात तसंच आहे. तुकोबाऱ्या म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबाऱ्यांची गाथा वाचा. तुकोबाऱ्या म्हणतात, दुःख कुणाच्या वाट्याला आलं नाही, युद्ध कुणाच्या वाट्याला, रात्रंदिवस आमच्या वाट्याला रोज रोज दुःख येत आहे. जनाचंही येत आहे, मनाचंही येत आहे, आणि सगळ्यात दुःख आमचं मनच आम्हाला देते. रोज आमच्या वाट्याला दुःख आहे, पण त्या दुःखाशी सामना केला, त्या दुःखाला सामोरं गेलो, तटस्थ राहिलो, म्हणून अणुरेणू या ठोकडा तुका आकाशाय बडा. एवढी व्यापकता का प्राप्त झाली? ते सामर्थ्य. म्हणून दोन गोष्टी मी प्रवचनातून सांगून जाईलच. ज्याच्याकडे स्वीकारण्याची ताकद आहे आणि ज्याच्याकडे सामोरं जाण्याची ताकद आहे ना, तो जीवनात यशस्वी होतो. आणि एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवा, सत्य सत्य आहे, त्याला स्वीकारावंच लागणार. जे वाट्याला आहे त्याला सामोरं जावंच लागणार. आलिया भोगासी असावे सादर, किंवा सावतोबांची भाषा, समयासी सादर व्हावे. देव ठेवील. परिस्थितीवर मात करण्याचं सामर्थ्य नसेल तर त्या परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये ठेवा. परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये नसेल तर परिस्थितीला स्वीकारण्याचं सामर्थ्य तुमच्यात ठेवा. एक तर सामोरं जावं लागेल आणि एक तर स्वीकारावं लागेल. पोहणारा एखादा पोहणारा म्हणजे चांगला पोहणारा आहे. तो पोहणारा जो आहे तो पोहून पोहून त्या ठिकाणी चढू शकतो, त्याच्याकडे पोहण्याची ताकद आहे, बरोबर. परंतु एखादा ज्याला पोहताच येत नाही आणि त्यानं पाण्यात उडी मारली, त्याच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर हातपाय हलवावे लागतील, ऐका बरं, एक तर हातपाय हलवावे लागतील, आणि दुसरी गोष्ट एक तर हातपाय तर हलवावे लागतील, आणि एक तर शांत तरी बसा. म्हणजे एक तर मरेल तरी आणि हातपाय हलवलं तर जगेल तरी. म्हणजे मला सांगायचंय का, इथे सामोरं जाणं आणि स्वीकारणं. म्हणून आजच्या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या बाबतीत मी एवढंच बोलेल, जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. मृत्यूला प्रत्येकाला सामोरंही जावं लागणार आहे, आणि मृत्यूला प्रत्येकाला स्वीकारावं लागणार आहे, कारण मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. त्याला प्रत्येकाला सामोरं जावं लागणार आहे. येथे उरो नाही आले अवतार, रते पामर झिपकिते. मग संकल्प करा, जीवनाचा गोड शेवट आम्हाला करायचा आहे. हा जन्म परत नाही. वैरानं जगू नका. वैर माणसाला संपवतं, वैर नाती खराब करतं. एकमेकावर प्रेम करा, निर्वैर भावनेनं जगा. आयुष्याचा प्रवास गोड करा. गोड आयुष्याचा प्रवास परमार्थानं होईल, नामस्मरणावर होईल. बरीच लोक आम्हाला म्हणतात, महाराज मी एक लक्ष नाम जप केला. काय म्हणतात? 1 लक्ष नाम जप. मला एक जण म्हटला, मी लक्ष नाम जप केला. म्हणलं तू लक्ष नाम जप केला, पण नाम जप करताना तुझं नामात किती लक्ष होतं हे कळेल? तुम्ही 1 लक्ष नाम जप, किती लक्ष नाम जप केला याला महत्व आहे. ते नाम जप करत असताना आमचं नामात किती लक्ष होतं याला महत्व आहे. मग आपण जगलो किती याला महत्व नाही, किती चांगलं जगलो याला महत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून आयुष्य जाता आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. ज्याच्या प्राप्ती करता आपण जन्माला आलोय ते प्राप्त करण्याकरता जगा. आयुष्याचा कालावधी खूप कमी आहे. मर्यादित आयुष्याला अमर्याद समजून जीवनाची वाटचाल करू नका. जे पुण्य आम्हाला आयुष्यात मिळवायचे, रोज त्या पुण्याचा संचय करा. आणि म्हणून मीराबाईनं महाराज जगाचा विचार केला नाही. मीराबाईनं नाही जगाच्या, राजकुलात जन्माला आली ती मीरा. तिनं जगाचा विचार नाही केला. ती म्हणते, मी माझ्या आयुष्यामध्ये जे मला प्राप्त करायचंय ना त्याच्याकरता जगणार. पायात घुंगरं बांधली मीरेनं. एवढा दृष्टांत सांगतो, प्रवचन थांबवतो. पायात घुंगरं बांधली मीरानं, आणि मीरेनं पायात घुंगरू बांधल्यानंतर पहिला विरोध मीराला जर कुठून झाला असेल तर घरातून झाला. कुळाचा नाश केला आमच्या कुळाला बट्टा लावला इथं. जग तर बोंबलतंय, पण घरचे बोंबलतात, सांगून ऐकत नाही. आता काय करावं लागेल? काहीतरी प्रयोगच करावा लागेल. म्हणून विषाचा प्याला पाठवला मीराबाईसाठी. विष का प्याला राजाजीने भेजा.
का हिनं नाव खराब केले, बदनाम केले. अरे मीरा तर काय फग घुंगर बांध कर मीरा नाची, विषाचा प्याला विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा. लोकनिंदेला मीरा घाबरली का? नाही महाराज, मीरेला माहिती होतं माझ्या जीवनाचं साध्य जर काय असेल तर परमानंदाची प्राप्ती. आपल्या जीवनाचं साध्य काय? माझ्या सकट सकाळपासून धन, झोपेपर्यंत धन. धन झाली ऐकताय का? मी पण येते आता, मी सांगतो असं म्हणजे मी नाही असं नाही. आपण सगळे सकाळपासून धन, झोपेपर्यंत धन, धन 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 धन. रात्रंदिवस काय फक्त डोक्यात धन धन धन. निधन, कार्यक्रम संपला, निधन झाला. मग काय आमच्या जीवनात मीरेनं काय कशाची प्राप्ती? मी त्या भगवंताला प्राप्त करणार आहे, त्या कृष्णाशी मला एक रूप व्हायचंय, त्याला मला प्राप्त. विषाचा प्याला पाटर, विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत लोकनिंदेला घाबरले नाही. आणि मग कबीरजींनी लिहावं. कबीरजी गोड दोहात मीराबाईसाठी लिहितात, गोड. अरे निंदा से मत डरियो, तुमचं काम चांगलं असेल, तुमचं कर्म चांगलं असेल, लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. निंदा से मत डरियो, अरे निंदा जलकी धार. जलकी धार म्हणजे कळलं ना? धार कधी संपते का? नाही. सगळी नदी जरी आटली तरी धार चालूच असते. तसं काही काहींच्या वाट्याला रोज धार आहे, रोज धार. चांगलं केलं तरी धार. कशाची? निंदेची, विरोधाची, है की नाही? रोज धार. आणि मग कबीरजी आपल्याला म्हणतात निंदा. अरे या निंदेला जर मीरा घाबरली असती तर मीरा कीर्तनात गायली गेली असती का? निंदा से मत डरियो, निंदा जलकी धार, निंदा से जो डरती मीरा कैसी होती पार. आम्हाला आमच्या जीवनाची नौका पहिल्या तीराकडे न्यायची आहे. मग पहिल्या तीराकडे जर जायचं असेल ना तर येणारी वादळ, या येणाऱ्या सुनामी, या येणाऱ्या लाटा पार करत जसं तटस्थ भूमिकेमध्ये त्या ठिकाणी ते जहाज आपला प्रवास करत असतं सातत्यानं सातत्यानं, तसं परमार्थ जीवनामध्ये जीवनाची वाटचाल करत असताना तटस्थ राहायचं आहे. आपल्या लक्षाकडे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून अखंड साधनेत जीवन जगायचं आहे. तेव्हा आमच्या जीवनाचा गोड शेवट होणार आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात याचसाठी केला होता टाळस, शेवटचा दिस गोड व्हावा. या ठिकाणी मी अधिक सविस्तर घेणार नाही. आईच्या जाण्यानं मुलांना, मुलींना, कुटुंबाला दुःख झालंय. एका बाजूला वडिलांचं पितृछत्र हरवलंय, बाप स्वाभिमानी बाणा, त्याचा कडखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या कष्टाच्या घामाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप म्हणायचे की जसा की रे पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब तुला दिसणार कसा. बाप म्हणायचे की जशी वाढल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत. अशा एका आदर्श पित्याचं जाणं झालंय. एका बाजूला हे प्रेम स्वरूप आई, हे वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोण त्या उपायी. यशोदाबाईंच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला, पतीला, मुलांना खूप दुःख झालेलं आहे. शेवटी ज्याचं जातं त्याला कळतं. म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की जीवनामध्ये मायबापाचं स्थान खूप मोठं आहे. मायबापाचं स्थान हे आधाराचं स्थान आहे. एका बाजूला आई गेली, बाप गेला. माऊली ज्ञानोबाराया म्हणतात ना, माय गेली, बाप गेला, आता संभाळी विठ्ठला. जीवनात सगळ्यात मोठं दुःख हे पोरकेपणाचं दुःख असतं. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगेल, जीवनात दुःख आलं तर देवाला दोष देऊ नका, आणि जीवनात आनंद आला तरी देवाचे आभार आपण मानतो, पण देव म्हणतो आनंद आला तरी माझे आभार मानू नको, कारण तुझ्या जीवनात जो आनंद आला तो तुझ्या कर्माचा भाग आहे. आणि तुझ्या जीवनात जे दुःख आलं ना ते दुःख देखील कर्माचाच भाग आहे. कारण आनंदामध्ये जर तुम्हाला हात जोडले, तू जर माझे आभार व्यक्त म्हणजे आनंदाचा दाता म्हणून तू माझे हात जोडशील, पण दुःख आल्यानंतर जोडलेले हात आहे ना त्याचीच बोट वाकडी करून माझ्या नावानं मोडशील. म्हणून तुझ्या जीवनात आनंद आला म्हणून मला हात जोडू नको, तो तुझ्या कर्माचा भाग आहे. आणि तुझ्या जीवनात दुःख आलं म्हणून माझ्या नावानं बोट मोडू नको, तो देखील तुझ्या कर्माचाच भाग आहे. दोन शब्द या ठिकाणी जाता जाता फक्त सांगतो, कृपा आणि कोप. काय? कृपा आणि कोप. जी काय
कृपा आपल्यावर होते ना ती आपल्या कर्माची होते, आणि जो काही कोप आपल्यावर होतो ना तो आपल्या कर्माचाच होतो. त्याला ईश्वरीय देणं समजू नका. शेवटी मनुष्य प्राणी हा कर्मानं बांधलेला आहे, आणि म्हणून कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, कर्मच आम्हाला अडचणीत टाकणार आहे आणि कर्मच आमची सुटका करणार आहे. म्हणून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आणि म्हणून बरीच लोक जीवनात वाईट झालं की ते म्हणतात त्यांचं जे आहे ना, त्यांचं आमचं वाईट केलं ते त्यांनी केलं, आणि या जन्माचं किंवा या पिढीचं किंवा या पिढीचं ना आत्ताच्या पिढीचं नाही वाकडं त्यांचं, आमचं पिढ्यान त्यांचं ना आमचं काय वाईट आहे. जे काय वाईट केलं ना ते त्यांनी आमचं वाईट केलं, कारण त्यांच्याकडं मोठमोठे बाबा आहेत. ऐकताय का? बरेच लोक असं म्हणतात 5 पिढ्यांची दुश्मनी त्यांची ना आमची. जे काय वाईट केलं ना ते त्यांनी केले, ते रोज बाबाकडे जातात. मी म्हणतो हे बाबा बिबा सोडून द्या. सगळ्यात मोठ्या एकाच बाबाला घाबरा. त्या बाबाचं नाव घुले बाबा म्हणायचे, विठ्ठल बाबा घुले, मोठे बाबा दिवंगत आनंदित असतात. ते म्हणायचे एकाच बाबाला घाबरा आयुष्यात, त्या बाबाचं नाव आहे कर्मा बाबा. कर्मा बाबा, हा कर्मा बाबा तुमचं आमचं चांगलं वाईट करणार आहे. आणि म्हणून कर्माकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग सिद्धांत आहे. आणि म्हणून उदंड आयुष्याच्या आपण एखाद्याला अनंत अनंत शुभेच्छा देतो, पण त्या शुभेच्छा देत असताना तो तुमचा आमचा भाव असतो. पण शेवटी हे आयुष्य उदंड लाभावं ही आपली धारणा असते, ही आपली इच्छा असते, अपेक्षा असते. परंतु जाणं हे प्रत्येकाचं लल्लाटी लिहिलंय. जे का लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पडत उतरले पिटवणीने. या ठिकाणी मी अधिक सौशीर घेणार नाही, बोलणारे वक्ते अधिक आहे. दिवंगत यशोदाबाईंच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. शंकर बाबांचंही जाणं झालंय, त्यांच्याही जाण्याला कुटुंबाला प्रचंड दुःख झालेलं आहे. मला प्रवचनाचं निमंत्रण ज्यांनी या निमित्तानं दिलं, आमचे असलेले दातखे भाऊ, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं दशकरा विधीच्या निमित्तानं आमचे असलेले मामा आदरणीय सुभाषजी कवडे साहेब या निमित्तानं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे यशवंतजी चव्हाण मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावचे सरपंच या ठिकाणी दातखे भाऊ आहेत. आदरणीय सर देखील उपस्थित आहेत. राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, आध्यात्मिक आमचे ढोले भाऊ असतील, सगळीच मंडळी या निमित्तानं, या दशकरा विधीच्या निमित्तानं एक अंतकरणामध्ये या मातापित्याविषयी असलेला एक भाव किंवा त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात काहीतरी केलं आहे त्या कुटुंबाच्या दुःखात. म्हणून मी नेहमी सांगत असतो, सोयरा कोण हो? खरा सोयरा जो आपल्या दुःखामध्ये आपल्या सोबत असतो ना, तोच खरा आपला सोयरा आहे. पण सोयऱ्याची व्याख्या आता बदलली, सोय करणारा सोयरा. पण खरा सोयरा कोण? विठू माझा तू सोयरा का? माझ्या दुःखाच्या प्रसंगी माझ्या मागे उभा राहतो आणि माझ्या पुढे उभा राहतो ना, तू खरा माझा सोयरा. म्हणून विठ्ठल ग माझा पिता, रखुबाई माझी माता, बहीण बंधू आणि चुलता, पांडुरंग माझा. जनाबाईनं जात्यावर दळत असताना पांडुरंगाला सर्वस्व मानावं. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व सोयरी धायरी माणसं, विविध कार्यक्षेत्रामध्ये काम करणारी सगळीच माणसं आपण या निमित्तानं उपस्थित झालात. मी अधिक चौशीर घेणार नाही, बोलणारे वक्ते अधिक आहे. मला कळालं गावामध्ये नामयज्ञ सप्ताहाचं विनापूजन देखील आज आहे. आणि म्हणून कार्यक्रम अतिशय गती आपण पुढे नेतोय. आज विवाह तिथी देखील अनेक आहे, प्रत्येकाला पुढे देखील अनेक कार्यक्रमाला जायचंय. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मान्यवर पाहुणे